कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील असलेली नंदिनी गावातील जैन मठात जिनसेन भट्टाचार्य पट्टाचार्य महास्वामी संस्था महादेवी ही हत्तीने गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी राहत होती. तिला काही जण माधुरी या नावाने देखील ओळखत होते. ही हत्तीन जैन समाजाच्या धार्मिक परंपरेचा एक भाग होती आणि मठातील श्रद्धेचं केंद्रबिंदू मानली जात होती. महादेवी नेमकं मठामध्ये कुठून आणण्यात आली होती किंवा ती मठामध्ये नेमकं कधी आली होती, तर महादेवी ही हत्तीन कर्नाटकातील जंगलातून आणली गेली होती. हे जंगल महाराष्ट्र कर्नाटक सीमेजवळ आहे, कारण मठाची परंपरा आणि इतिहास या भागाशी जोडला गेलेला आहे. महादेवी नेमकं कधी आणली होती? एका माहितीनुसार ती 33 वर्षापूर्वी सन 1992 मध्ये आणली गेली होती. तेव्हा तिचं वय 3 ते 5 वर्ष असल्याचं सांगण्यात येतं. ही हत्तीन मठात धार्मिक विधी आणि गावकऱ्यांच्या श्रद्धेचा एक भाग बनलेली होती, ज्यात ती मंदिर दर्शन आणि शुभकार्यांमध्ये सहभागी होत असे. मठात नेमकं हत्तींला सोडून या महादेवी हत्तींला सोडून नेमकं किती प्राणी आहेत? तर उपलब्ध माहितीनुसार जैन मठात मुख्यतः ही हत्तीन एकच म्हणजे महादेवी होती, जी मठाच्या प्राचीन परंपरेचं प्रतीक होती. मठात हत्ती पाळण्याची परंपरा राजा अकबराच्या काळापासून आहे, पण सध्या इतर प्राण्यांची नेमकी संख्या मठामध्ये किती आहे किंवा किती प्रकारे उपलब्ध आहेत याची माहिती नाही. नुकतेच जुलै 2025 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महादेवीला गुजरातच्या जामनगर येथील वनतारा प्राणी संरक्षण केंद्रात हलवण्यात आलं आहे, जिथं तिच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल असं सांगण्यात येत आहे. वनताराचे मत आणि या सगळ्या प्रकरणावर वनताराचं मत काय आहे, वनताराची भूमिका काय आहे? वनतारा हे रिलायन्स फाउंडेशनने स्थापित केलेलं जगातील सर्वात मोठं प्राणी काळजी केंद्र आहे, जे 3500 एकर क्षेत्रामध्ये पसरलेलं असून 10,000 प्राण्यांसाठी सुविधा पुरवतं. महादेवी हत्तीनी प्रकरणात वनताराने प्राण्यांच्या कल्याणाचा प्राधान्य देताना कोल्हापूरकरांच्या भावनांचा आदर केला आहे असं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. वनतारा प्रशासनाने स्पष्ट केलं आहे की सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसारच माधुरी आमच्या ताब्यात आली आहे. मात्र कोल्हापूरकरांच्या भावना लक्षात घेता आम्ही पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहोत. कायद्याने पालन करत असले तरी स्थानिक भावनांचा विचार करून चर्चेसाठी त्यांना आपली दारं खुले असल्याचं सांगितलेलं आहे. वनताराचे CEO विहान कर्णी आणि त्यांची टीम नंदिनीला भेट देण्यासाठी कोल्हापूर विमानतळावर येत आहेत, जिथं ते मठातील महाराजांची भेट घेणार आहेत. ही भेट हत्तींना परत आणण्याबाबत चर्चा करण्यासाठी असल्याचे सांगितले जात आहे, ज्यामुळे गावकऱ्यांमध्ये आशा निर्माण झाली आहे की वनताराने हत्तींना उत्तम सुविधा पुरवण्याचे आश्वासन दिले आहे, ज्यात हायड्रोथेरपी आणि वैद्यकीय काळजीचा समावेश आहे. तथापि राजू शेट्टी यांनी वनतारामधील हत्तीनीचा साखळदंडाने बांधलेला एक फोटो शेअर करून टीका केली आहे, तरी वनताराने यावर प्रत्युत्तर दिलेलं नाही. वनताराचे मुख्य म्हणणे आहे की ते कोर्टाच्या निर्णयानुसारच प्राण्यांच्या हक्काचे रक्षण करत असतात, पण किंवा स्थानिक भावनांचा आदर करत त्यांना महत्त्व देण्यासाठी व देत आहेत व चर्चेसाठी ते तयार आहेत. प्रकरण अद्याप सुरूच असून CEO हे या मठाधिपतीच्या भेटीसाठी आलेले आहेत. भेटीनंतर या गोष्टीवर किंवा या सगळ्यावर नेमका काय तोडगा निघतो हे येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होईल. आणि या सगळ्या प्रकरणामुळे CEO तिथं आल्यामुळे महादेवी हत्तीन म्हणजेच माधुरी ही परत मठामध्ये परत येईल अशी अपेक्षा स्थानिकांकडून निर्माण झाली आहे. त्यामुळं आणि या सगळ्या प्रकरणामुळं स्थानिक लोक जे आहेत ते जिओच्या वस्तूवर किंवा रिलायन्सच्या वस्तूवर जिओच्या सिम कार्डवर पोर्ट करून दुसऱ्या इतर नेटवर्कवर जात आहेत आणि जिओ संदर्भात किंवा रिलायन्स संदर्भात जे काही वस्तू आहेत त्याच्यावर बहिष्कार टाकत आहेत. स्थानिकांमध्ये मोठा रोष आहे. त्यांचं म्हणणं आहे की यामध्ये हस्तक्षेप करून महादेवीला वनतारामध्ये नेण्यात आलं असं त्यांच्या मनात आहे. काही म्हणण्यानुसार काही रेकॉर्डिंग सुद्धा व्हायरल झालेले आहेत. त्यामध्ये काही जण असं म्हणतात की त्या रेकॉर्डिंगमध्ये की तुम्ही आमची हत्ती नेली, त्यामुळे आम्ही आता जिओ सिम कार्ड जे आहे ते जिओमध्ये राहणार नाहीत, आम्ही पोर्ट करणार आहोत. जोपर्यंत आमची हत्ती परत येत नाही तोपर्यंत आम्ही जिओवर बहिष्कार टाकू, अशा प्रकारच्या चर्चा त्या ठिकाणी सुरू आहेत. आणि सोशल मीडियावर जिओ बॅन अशा प्रकारचे हॅशटॅग सुद्धा चालू आहेत. आता तुम्हाला ही माहिती नेमकी कशी वाटली? महादेव हत्तीनी खरंच पुन्हा एकदा परत येईल का? हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.